नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आटपून आठवडा होत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय। शरद पवार गटाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष आणि प्रवक्ते धीरज शर्मा यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय। धीरज शर्मा यांनी सोशल मीडियावरून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे। अमरावती चांदूर बाजार तालुक्यातील तहसीलदार गीतांजली गरड आणि खासगी लिपिक किरण बेलसरे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा नोंद केलाय। या प्रकरणातील तक्रारदाराच्या शेतीची वाटणी पत्रानुसार फेरफार करण्याबाबतचा आदेश काढून देण्याकरिता तहसीलदारांनी खासगी लिपिक किरण बेलसरे यांच्यामार्फत 25,000 रुपयांची लाच मागितली। तडजोडी अंती ठरलेली 20,000 रुपयाची लाच घेतल्याने तहसीलदार गीतांजली गरड आणि लिपिक किरण बेलसरे यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन चांदूर बाजार येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय। दिल्लीतील शहादरा जिल्ह्यातील विवेक विहार भागातील एका बेबी केअर सेंटरमध्ये शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली। माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। दरम्यान यामध्ये आतापर्यंत 7 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। आग पूर्णपणे विझवण्यात आली आणि एकूण 12 मुलांना वाचवण्यात यश आलंय। त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झालाय आणि इतर 5 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। गुजरातमधील राजकोट शहरातील कलावद रोडवर असलेल्या टीआरपी गेम झोनमध्ये काल संध्याकाळी 5:30 वाजता भीषण आग लागली। या अपघातात 12 मुलांसह 24 जणांचा मृत्यू झालाय। आतापर्यंत 25 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून गेम झोनमधून जळून खाक झालाय। मृतांचा आकडा वाढू शकतो असं प्रशासनाचं म्हणणं आहे। 3 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। अमरावती गुरुकुंज मोझरी येथील दास टेकडीजवळ कोळशाच्या ट्रकने अचानक पेट घेतला। प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केलं। त्यानंतर तत्काळ घटनास्थळी पोहोचलेल्या 3 अग्निशमन गाड्यांनी आग विझवली। ट्रकला लागलेल्या या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, परंतु ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका सुरूच असून काल रात्री एका पिकअपने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाय। पिकअप टेम्पो मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईहून पुण्याकडे जात असताना खालापूर हद्दीत सावरोली गावाजवळ त्याने दुसऱ्या लेनवरून चालणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली। या अपघातात पिकअपमधील चालक आणि क्लीनर गंभीर जखमी झाले असून त्यांना आपत्कालीन व्यवस्थेने तात्काळ लोकमान्य हॉस्पिटल निगडी येथे दाखल करण्यात आलंय। डायल 112 वर फेक कॉल केल्याप्रकरणी मंठा पोलिसात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील कुर्ला येथील सतीश बांडगे याने रात्रीच्या सुमारास गावात गोंधळ घातला। त्यानंतर खोडसाळपणाने पोलीस हेल्पलाईन 112 वर फोन करून मला तत्काळ मदत पाहिजे असं पोलिसांना सांगितलं। पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता हा फेक कॉल असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यावरून पोलिसांनी सतीश बांडगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये अथवा गरज असल्यास 112 या क्रमांकावर नक्कीच कॉल करावा। मात्र डायल 112 वर कॉल करून चुकीची व खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करू नये असं आवाहन पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी केलंय। भरारी पथकाचं लोकेशन देणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून जालन्याच्या अप्पर जिल्हाधिकारी रीटा मैत्रेवार यांनी जालन्यातल्या वडीकोद्रीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत 2 हायवा वाहने जप्त केली आहेत। सध्या अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासन ऍक्शन मोडवर आलाय। याचाच एक भाग म्हणून महसूल प्रशासनाने अंबड तालुक्यातील धुळे सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री जवळील हॉटेल हरिओमच्या समोर परवाना नसलेल्या विना परवाना वाळू वाहतूक करणाऱ्या 2 हायवा जप्त केल्या। या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणलेत। खरीप हंगामात शेतकऱ्यांना बोगस बियाणे आणि खत विक्री होऊ नये म्हणून अंबड तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांच्या पथकाने अंबड तालुक्यातील कृषी सेवा केंद्राची तपासणी केली। कोणीही वाढीव दराने बियाणे खत विक्री केल्यास त्या दुकानदारावर सक्त कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिलाय। इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळवला जाणार आहे। हा सामना चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता खेळवला जाणार आहे। IPL 2024 मध्ये 73 सामन्यांनंतर कोलकाता आणि हैदराबाद हे 2 संघ अंतिम सामन्यांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरलेत। आता या दोन्ही संघांपैकी विजेतेपदाची ट्रॉफी कोण उंचावणार याची उत्सुकता लागलेली आहे।
वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.